राजकारणामध्ये आपण राजकीय शत्रू असू काय सदा सर्व काळ शत्रू नसतो। लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्रजी आणि उद्धवजी हेही त्या लिफ्टमध्ये आले। मिलिंद नार्वेकरही सोबत होते आणि त्यावेळेला कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रित आहात बरं वाटतं। तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा। तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही। बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होत आहे का एकत्र? बोलता तसं करा। तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला। आम्ही लिफ्टमधनं बाहेर आलो, पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो। म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत। त्याच्यामुळे आमचे दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधनं आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले। अशा प्रकारची कुठलीही खतखत अजूनही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत नाही, असायचं काही कारण नाही। खडसे साहेब काय बोलले हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। खडसे साहेब भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्या ठिकाणी बोललेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांची ती व्यक्तिगत भूमिका व्यक्तिगत मत असू शकतं। ते पण संजय शिरसाट म्हणतात की लिफ्टमध्ये दोन्ही नेते एकमेकांना डोळा मारतात असं चित्र सध्या तरी दिसतंय। नाही, मी काय दोघांची हाईट जास्त आहे, माझे डोळे खाली होते, त्याच्यात त्यांचे डोळे कुठे होते मी बघितले नाही।